ह्याच्यात स्पेसिफिक आहे की हे हैदराबाद गॅझेटियर संबंधी हा आहे. हम्म. म्हणजे हे जे 5 जिल्हे मराठवाड्यातले आहेत हो. आणि जी प्रमुख मागणी म्हणजे जरांगे पाटील हे मराठवाड्यातूनच येतात. हम्म. अल्पभूधारक आणि गरजवंत मराठ्यांना ह्याचा फायदा व्हावा असा त्यांचा मेन लढा आहे. बर. आता बघा तुम्हाला विदर्भात आणि कोकणात ह्याचं काय तसं हे नाहीये, कारण तिथे ऑलरेडी मराठा हम्म. समाजातले लोक हे कुणबीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. तर हा जी आर काय म्हणतो की शिंदे समिती जी आहे, जे रिसर्च करत आहे याच्यावर हैदराबाद गॅझेटवर, स्पेसिफिकली औंध गॅझेट हे सांगली संबंधी आहे, बॉम्बे गॅझेट पण हा मेन निर्णय आहे हैदराबाद गॅझेट संबंधी. हम्म. हैदराबाद गॅझेटसाठी त्यांनी दिल्लीमध्ये हैदराबादला जाऊन त्यांनी, कारण ही निजामाखाली ही टेरिटरी यायची हो. आणि तिथल्या ज्या नोंदी आहेत त्या संबंधी आहेत. हो. आता हा जी आर म्हणतो की गाव पातळीवर एक त्रिसदस्य म्हणजे 3 लेअरमध्ये एक समिती स्थापन केली जाईल. हम्म. त्याच्यात तुम्हाला ऍप्लिकेशन्स द्यावे लागतील. त्याच्यासमोर सुनावणी होईल आणि जे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नोंदी ज्यांच्या पूर्वजांच्या आहेत त्यांना ह्याचा बेनिफिट मिळेल. आणि शिंदे समिती, माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला काल सांगण्यात आलं होतं 6 महिन्याचं एक्सटेन्शन दिलंय. जी आर मध्ये म्हणण्यात आलं की 31 डिसेंबर 2025 पर्यंत त्यांनी त्यांचा रिपोर्ट सादर करावा. तर बर. ही पण एक मोठी गोष्ट आहे. हम्म. माझ्या मते हे एक छोटं पाऊल आहे